पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा मन विठ्ठले आवडे मन विठ्ठले आवडे आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर खुमा देवीवर पापर खुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बापर देवी वर बापर देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हे तुच्छ केलिया कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे हा महाजन्म घेणे युगायुगी आमा जन्म घेणे युगायुगे आमा जन्म घेणे युगायुगे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे तुच्छ केलिया कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे हा महाजन्म घेणे युगायुगी आमा जन्म घेणे युगायुगे आमा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस ऐसे सुख हे भक्ती रस विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस ऐसे सुख हे भक्ती रस पुढता पुढते आस सेवावी पुण्यास सेवा पुण्यास सेवा देवा हाती रूप धरविला कार देवा हाती रूप धरविला कार रूप धरविला हे दो निराकार हो त्यासी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढते आस सेवावी हे तुका म्हणे चित्त निवांत राहिले निवांत राहिले
बारकुमाई 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 पदे तुच्छ केले नारायण मोक्ष पद तुच्छ केले नारायण मोक्षपदे तुझ केले नारायणे मोक्षपदे तुच्छ केले नारायणे मोक्ष पद तुच्छ केलिया कारणे मोक्ष पद तुच्छ केलिया कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया करणे मोक्षपदे तुच्छ केलिया करणे आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे युगा युगी देवे ऐसे सुख नवे भरवसे देवे ऐसे सुख नवे भक्ती रस आम्हा जन्म घे रे युगा युगे आम्हा जन्म घे रे युगा युगे रोहे ऐसे रस नवे भक्ती रस भेट ऐसे सुख नवे भक्ती रस मोक्ष पद केले केले आकारणे मोक्ष पद तुच्छ केले आकारणे मोक्षपदे तुच्छ केले आकारणे मोक्षपदे तुच्छ केले आकारणे आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे आम्हा जन्म घेणे युगा युगी आम्हा जन्म घेणे युगा युगी विटे ऐसे सुख नवे भक्ती रस भेटे ऐसे सुख नवे भक्ती रस जन्म जन्म घेणे युगा युगे आम्हा जन्म घेणे युगा युगे भेटे ऐसे सुख नवे भक्ती रस भेटे ऐसे सुख नवे भक्ती रस
पुढता पुढते आस सेवावे आ आ आ पुढते आस सेवाए पुढता पुढते आस सेवाए विटे ऐसे सुख नवे भक्ती रस विटे ऐसे सुख नवे भक्ती रस नवे भक्ती रस नवे भक्ती मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे देवा हाती रूप धरविला आकार निदू निराकार हो त्यासे विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायिते पाऊले विटेवरी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे विठोबा रखुमाई कुमाई
कुमारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय हरी मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि लोकोत्तर असणारी भावना प्रगट करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी सांग हे करे दंडवत सांग हे करे दंडवत सांग हे करे दंडवत शांती पावलो वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती मजरंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी वचन ऐका कमलापती माही रंगाचे विनंती कर जोडितो कसे आपण असावे जवळी वचन ऐका कमलापती माझे रंगाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी हरी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आज असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून
आदरणीय हरिभक्तीपर्यंत ताई आहेत, त्यांच्या संपर्कातून, त्यांच्या अंतरिम असणाऱ्या दृढ इच्छेतून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून थोडं लोकोत्तर बोलतात. काय लोकोत्तर बोलत असतील? याच्यावत जीवमात्रांकडे पाहिलं तर प्रत्येकाचा प्रवाह मोक्ष प्राप्तीकडे आहे. आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून मोक्षाला दुय्यम स्थान देऊन त्याला धिक्कारित आहेत. त्याचा त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याग करत आहेत. हे लोकांपेक्षा वेगळंच आहे महाराज. कशाकरिता तुकोबारा असं करत असतील? ते म्हणले, मोक्षपदे तुच्छ केली, मोक्षासारखी श्रेष्ठ पद तुच्छ करून टाकली. पण का तुच्छ केली? या कारणे. मग कारण सांगा ना, कोणतं कारण आहे? मग पुढच्या चरणात कारण सांगतात, आम्हा जन्म घेणे युगायुगे. प्रत्येक युगात त्यांनी जन्म घ्यायचा आहे. कशाकरिता घ्यायचा म्हणले? विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे. मोक्षासारखी पद आम्ही तुच्छ केलेली आहेत. आम्हाला परत परत जन्म घेण्याकरिता. आणि का जन्म घ्यायचा आहे? तर आवीट असणारी भगवंताची भक्ती करण्याकरिता जन्माला यायचं. विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती पुन्हा पुन्हा ते सुख भोगण्याच्या आमच्या अंतकरणात भाव आहेत. म्हणून पुढता पुढती आस सेवावे. आम्ही जर मोक्ष प्राप्त करून घेतला आणि मोक्ष स्वरूपामध्ये निमग्न झालो तर विपरीत होईल. म्हणजे काय विपरीत होईल? आम्हीच अट्टहास करून देवाला नावारूपाला आणलंय. ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, ज्याला वर्ण नाही, ज्याला आकार नाही, जो सगळ्यांच्या पलीकडे असणारा परमात्मा, तो आम्ही नावारूपाला आणला. आणि आम्ही मोक्ष प्राप्त करून जर स्वरूपामध्ये एकरूप होऊन राहिलो तर मग मात्र त्यांनी महाराज परमात्म्याला सुद्धा स्वरूपात एकरूप व्हावं लागेल. म्हणून देवा हाती रूप धरविला आकार, नेदो निराकार हो त्यासी. आता त्याला निराकार होऊ देणार नाहीत. आणि म्हणून परत जन्माला येऊ. काय करणार परत जन्माला येऊन? विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे. हे सगळं असं तुम्हाला कसं काय करता येतं? स्वतःहून जन्माला येणं, मोक्ष त्यांनी धिक्कारणं आणि भक्ती करणं म्हणजे नेमकं काय करणार आहात? ते म्हणले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले. चित्त आमचं निवांत झालेलं आहे. आता चित्तात कोणत्याही प्रकारची धावपळ शिल्लक राहिली नाही. मग काय करणार? ध्याई ते पाऊले विटेवरी. विटेवर असणारे भगवंताचे ते जे चरण आहेत, त्या चरणांचं आम्ही अखंड ध्यान करू. आणि हीच आमची सगळ्यात मोठी भक्ती आहे. आणि ती करण्याकरिता मोक्षाला डावलून परत जन्माला येऊ, हे सांगण्याचं त्यांनी तुकोबारायांचं तात्पर्य आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगे. विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. हे थोडा डिले द्यायला पाहिजे. थोडंसं प्रस्तुत. गेल्या 3 वर्षांपासून, बरोबर, हे 3रं वर्ष आहे, 2रं वर्ष आहे. म्हणजे मागच्या वर्षी आणि आपण जगद्गुरु तुकोबारायांची चरित्रकथा श्रवण केली 7 दिवस. आणि 8व्या दिवशी काला झाला. या वर्षी आपण आजपर्यंत कीर्तन श्रवण करतो आहोत. उद्या उपांत्य असणारी त्यांनी सेवा होऊन परवा त्याचा काला होईल. म्हणून दिव्य असणारा हा भव्य दिव्य स्वरूपातला कीर्तन महोत्सव आपल्या या शिंगणापूरमध्ये त्यांनी होतो आहे. मला आता रस्त्यानं येताना त्यांनी महाराज शिंगणापूरमधलेच गृहस्थ जे माजी सरपंच त्यांनी आहेत, आमच्या गाडीत बसून आले. त्यांनी गावाचं वर्णन करून सांगितलं. 19-20 हजार लोकसंख्येचं गाव आहे. त्याच्यामध्येच रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यातच कारखाना आहे, त्याच्यातच आणखी विविध उपक्रम आहेत. असं त्यांनी सगळं वर्णन या गावाचं त्यांनी ऐकायला मिळालं. या सगळ्या भौतिक गोष्टी जरी या गावात असतील तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या गावामध्ये आणि राधाकृष्णाच्या रूपाने हे वृंदावनच प्रत्यक्ष अवतीर्ण झालेलं आहे. हे जे वृंदावन काही सामान्य नाही महाराज, ते कुठेही प्राप्त होत नाही. देवाला जिथं राहावंसं वाटतं देव तिथंच जातो महाराज. म्हणून कोणाच्या अंतकरणात हा भाव प्रगट झाला असेल म्हणून त्यांनी अट्टहास केला आणि मग भगवंताला या ठिकाणी स्थापन केलं. अतिशय सुंदर आखीव रेखीव असणारी भगवंताची मूर्ती
त्याच्याकडे पाहतच राहावं अशी त्याची स्थिती आहे आणि सुंदर असणारा भाव आहे. आता खरं सांगा, या मंदिरात तुम्ही देवाला आणून उभं केलेलं आहे, मग त्याची सेवा करण्याकरिता तुम्हाला किती वर्ष पाहिजेत? म्हणजे अभंग का घेतला त्याचं कारण आहे का? किती वर्ष त्याची सेवा केली म्हणजे तुमचं मन भरेल? भरेल का मन तुमचं? त्याची सेवा करता करता नाही भरणार, म्हणजे या जन्मात तर नाही भरणार. मग आता त्याची सेवा करण्याकरिता काय करावं लागेल? परत यावं लागेल, आहे की नाही? मग परत यायचं म्हणल्यानंतर तुम्हाला परमार्थ करून उच्च शिखर जे प्राप्त करून घ्यायचं त्याचं नाव आहे मोक्ष. तो मोक्ष जर तुम्ही प्राप्त करून घेतला तर परत जन्माला यायचं कारण राहणार नाही. आणि जर परत जन्म नाही घेतला तर याची सेवा करता यायची नाही. मग याची सेवा जर तुम्हाला परत परत करायची असेल तर तुम्हाला मोक्षपदे तुच्छ करावी लागते. फार महत्वाचा विचार आहे. असाच भाव आहे अभंगातला. अभंगातलं चिंतन फार क्लिष्ट आहे, किचकट आहे. ते सगळ्याच लोकांना सहजासहजी कळेल असं नाही. आम्हाला गंगेच्या पलीकडे सेवा करण्याचे योग आले बऱ्याच वेळेला. आमचे बाबाच त्यांनी कोकम ठाणकर जाऊन बसले खाली, बस बस काय हरकत नाही. पण बाबांच्यामुळे आणि विभांडक ऋषींच्या इथे कोकमठाणमध्ये अशी सेवा करण्याचे योग आले. इथं मात्र पहिल्यांदाच त्यांनी सेवा करण्याचा हा योग आहे. आपण काय ऐकत आहात मला माहीत नाही, मी काय सांगणार आहे ते अजून तुम्हाला माहीत नाही. आता यांनी ऐकलं युट्यूबवर म्हणून त्यांना माहिती आहे, म्हणून तुम्हाला त्यांनी महाराज ते माहीत नाही मी काय सांगणार आहे. आता मी माझ्याच पद्धतीने सांगत राहणार आहे, कारण मला माहिती आहे मी काही हिंगणांग चिंगणांग सांगत नाही. मग आवांतर त्यांनी सांगायचं आम्हाला येतच नाही महाराज ते. म्हणून तुम्ही सुद्धा शांत चित्तानं ऐकलं की मग बरोबर त्यांनी सेवा आणि सगळ्यांची मिळून भगवंताच्या चरणी अशा पद्धतीने रुजू होईल. तुमचं कोपरगाव म्हणजे आमचं माहेर आहे. कोपरगावमध्ये ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दत्त पारावर आणि परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन स्वामी लखनगिरीजी महाराज राहत होते. कोणाला माहीत असतील, समोरच्यांना माहीत असतील. लखनगिरी बाबा राहायचे तिथं. ते औषधं द्यायचे, वैद्यराज होते आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही परमार्थाला लागलेलो आहोत. आमच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिला महात्मा जर कोण भेटला असेल तर लखनगिरी बाबा. त्यांच्याच माध्यमातून आमच्या परमार्थाला सुरुवात झाली. नंतर ते त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले आमच्या स्वामीजींकडं. स्वामीजी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी. ते पण कोपरगावकरांना माहिती आहे, ते कायम कोपरगावमध्ये येत होते. पण अशा महात्म्यांचा संघ झाला. आपल्या परिसरालाच महात्म्यांची संगती आहे महाराज. अनेक संन्यासीजन आणि आपल्या समोर त्यांनी महाराज पाहायला मिळतात. आता संन्याशांवर गदा आलेली आहे ना, आता लोक ते विभागणी करायला लागले. वारकरी संप्रदाय आणि सनातन परंपरा याच्यात त्यांनी भेद आहे असं सांगायला लागले. म्हणले भगवे घुसले वारकरी संप्रदायामध्ये. आणि मग आता ते कसं त्यांचं असं धोरण ती त्यांची त्यांना माहिती. पण आता संप्रदायात दुफाळ्या निर्माण करायच्या. मग साधू संन्याशाने आता वारकऱ्यांमध्ये यायचं नाही असं त्यांचं धोरण आहे. हा त्यातला भाव आहे. असू द्या, माझा तो विषय नाही. मला एवढंच सांगायचं की मला ज्यांची संगती झाली ते मात्र संन्याशी होते आणि ते तुमच्या परिसरातले होते. याच्यात मला समाधान वाटतं. मी तुमच्या परिसरात सेवा करतोय. अभंगाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शास्त्र असं म्हणतं की सगळे जीव मुमुक्षु आहेत. थोडासा प्रबल कमी करायचा. सगळेच जीव मुमुक्षु आहेत. मुमुक्षु शब्दाचा अर्थ काय होतो? मुमुक्षु म्हणजे काय? मुमुक्षु शब्दाचा अर्थ होतो, तो जर शोधायचा असेल तर त्याच्याकरिता आधी मोक्ष कळावा लागेल. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाची व्याख्या होते कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. याचं नाव आहे मोक्ष. लक्षपूर्वक आहे का? परत एकदा सांगतो. कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. दिसणारं जे जगत आहे हे दुःखाला कारणीभूत आहे महाराज. माणसाचं शरीर आहे हे त्याने दुःखाला कारण कोण असा प्रश्न विचारला शास्त्रात. विचारसागर पहा म्हणजे कळेल. त्यात प्रश्न विचारला दुःखाला कारण कोण? ते म्हणले शरीर दुःखाला कारण आहे. हे माणसाचं शरीर दुःखाला कारण आहे. हे शरीर आहे म्हणून आपण दुःख भोगतो. मग शरीराला कारण कोण? ते म्हणजे शरीराला कारण आहे धर्माधर्म म्हणजे पाप आणि पुण्य. पाप पुण्याला कारण कोण आहे? म्हणले राग द्वेष. राग द्वेषाला कारण कोण आहे? म्हणले अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण आहे? म्हणले भेद ज्ञान.
आणि भेदज्ञानाला कारण कोण आहे त्याचा उत्तर मिळालं अज्ञान. हे अज्ञान भेदज्ञानाला अज्ञानामुळे भेद निर्माण होतो, मग भेदामुळेच सगळी प्रक्रिया वाढत जाते. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून सगळ्यांचं मूळ आहे अज्ञान. सगळ्या लोकांना दुःख भोगण्याकरिता कारण जर कोण असेल तर अज्ञान. हे अज्ञानच त्रासदायक आहे. आणि माणसाचा जन्म जो मिळालेला आहे हा अज्ञान घालवण्याकरिता मिळालेला आहे. जर या जन्मामध्ये अज्ञान घालवलं नाही तर जीवपणा जाणार नाही, आणि जीवपणा जर गेला नाही तर परत जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण जन्म मरणाची जी परंपरा आहे ती जीवपणा आहे म्हणून आहे, आणि जीवपणा जर कशामुळे असेल तर तो अज्ञान आहे म्हणून आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. म्हणून अज्ञानामुळे जीवपणा आलेला आहे, आणि हे अज्ञान त्यांनी महाराज त्रासदायक आहे. या अज्ञानामुळे जगत दिसतं आणि अज्ञानामुळे जीवपणा त्यांनी प्राप्त झालेला आहे. म्हणून काय केलं पाहिजे, कारण सहवर्तमान. या जगताला त्याचं कारण असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञानासहित घालवायचं. कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. हे नाही कळालं तर त्याच्यापेक्षा एक सोपी व्याख्या आहे. ती जर कोणती असेल तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. असा मोक्ष त्यांनी महाराज प्राप्त करून घेतला पाहिजे. या मोक्षाच्या प्राप्तीची जी इच्छा तिला म्हणतात मुमुक्षुता, आणि ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला म्हणतात मुमुक्षु. मुमुक्षु साधक एकार्थवाचक शब्द आहेत महाराज. म्हणजे आपला जो जन्म झालेला आहे, शास्त्र म्हणतं सगळे जीव हे मुमुक्षु आहेत. म्हणजे सगळ्याच जीवांना मोक्ष प्राप्तीकरिता देवानं पाठवलेला आहे. मोक्ष जर नाही मिळवला तर मग मात्र जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मोक्ष प्राप्तीशिवाय दुसरं काहीही मिळवलं तरी सुद्धा तुमचा जन्म सफलतेकडे जाणार नाही. हा जन्म जर सफल करून घ्यायचा असेल तर तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागेल. लोकांना विचारलं ना महाराज, माळा घालायला लोक येतात, त्यांना प्रश्न विचारतो आम्ही आधी, तुला माळ कशाला घालायची सांग. फार गोड उत्तर देतात लोक, ऐकण्यासारखे असतात. एक जण म्हणला, महाराज आम्ही असे काही खात नाही पित नाही. मग तसंच राहायचं तर घालायची माळ, हे माळ घालायचं कारण आहे. दुसरा म्हणला, त्यांनी आमच्या घरात सगळेच माळकरी आहेत, मी एकटाच राहिलो होतो त्याच्यामुळे घातली माळ, हे माळ घालायचं कारण आहे. त्याच्यापेक्षा शहाजूक सापडला. तो म्हणला, महाराज काय करावं, बायको पुढं काही चालत नाही, तिचा फार जास्त हट्ट होता, माळ घालाच. मग बायको म्हणते म्हणून घातली माळ. हे माळ घालायचे कारण आहेत लोकांचे. माळ घालण्याचं हे कारण नाही, परमार्थात येण्याचं हे कारण नाही. माळ कशा करता घालायची, माळ तुळशीची आहे ना, ही तुळस आहे गळ्यात घातलेली, ही तुळशीची माळ ही गळ्यात घालायची नसते. ही तुळस शरीरावर ठेवायची असते. लक्षात घ्या, या तुळशीला भगवंतानं वरदान दिलेलं आहे. आणि काय वरदान आहे तिला, तुझ्या माध्यमातून जो माझ्यापर्यंत येईल मी त्याचे मागचे पानं उचकणार नाही, तो जसा असेल तसा त्याचा स्वीकार करेल. म्हणून ही तुळस एवढी महत्वाची आहे. आपल्या घरात आपण नैवेद्य तयार करतो, आई काय करते, त्या कढईमध्ये शिरा तयार करते. त्याला समप्रमाण असते, किती साखर, किती तूप, किती रवा, हेच किती घ्यायचं, किती दूध घालायचं, सगळं सारखंच असतंय. असं त्यांनी तो रवा तयार केला जातो, शिरा, आणि तो तयार करून एका प्लेटमध्ये घेतला जातो आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं जातं. ज्यावेळेस त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं जातं त्याला नाव प्राप्त होतं नैवेद्य. आधी कढईत होता त्यावेळेला काय म्हणायचं, शिरा. आता प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं, आता काय झालं, नैवेद्य. आणि तो देवाच्या समोर नेऊन ठेवायचा आणि देवाला विनंती करायची, देवा याचा स्वीकार करा. आणि एकदा का भगवंतानं त्याचा स्वीकार केला की मग तिथून उचलला आणि बाहेर त्यांनी आणून वाटायला लागली की त्याला अजून एक नाव प्राप्त होतं, प्रसाद. घरातला जो कढईत असणारा शिरा, त्या शिऱ्याचा प्रसाद होण्याकरिता कारण जर काय असेल तर तुळस. ती तुळस जर त्याच्यावर ठेवली नसती तर त्याला नैवेद्य म्हणता आलं नसतं, आणि तो नैवेद्य म्हणून देवाच्या समोर जर गेला नसता तर त्याचा प्रसाद झाला नसता. म्हणून तुळशीचे एका पानानं परिवर्तन केलं आणि त्या रव्याला त्यांनी महाराज नैवेद्य करून टाकलं आणि त्या नैवेद्याचा प्रसाद झाला. हा विशेष भाव कोणामुळं प्राप्त झाला, तुळशीमुळं प्राप्त झाला. म्हणून जिथं आपण त्यांनी महाराज भगवंताच्या समोर काही देण्याकरिता जाऊ, तिथं जर तुळस आपण ठेवली तर भगवान त्याचा स्वीकार करतो.
म्हणून आजपर्यंत त्यांनी माझा जन्म मी प्रपंचाच्या कामाकरता घालवलेला आहे. हे भगवंता, मला तुझ्यापर्यंत यायचंय, मला तुझी प्राप्ती करून घ्यायची, मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. जन्म मरणाची परंपरा कायम संपून टाकायची आणि त्या मोक्ष स्वरूपामध्ये विलीन व्हायचंय, याच्याकरिता माझा अट्टहास आहे. असं जर म्हणले देवाच्या समोर जाऊन, तर देव म्हणेल तू काय काय करून आला, दाखव एकदा तुझी फाईल. मग एक एक पान उचकलं जाईल, मग त्याच्यात त्यांनी सगळे आपले खाणेसुमारी लिहिलेले असते देवाजवळ. असं सगळं पाहिलं महाराज. पण हेच एखाद्या महात्म्याची संगती झाली आणि त्या महात्म्यानं जर तुळशीची माळ गळ्यात घातली, म्हणजे शरीरावर तुळस ठेवली आणि देवाच्या समोर जाऊन देवाला म्हणायला लागलं, देवा माझा स्वीकार कर, मला जन्म मरणातून बाहेर काढ, मला मोक्ष प्राप्त करून दे. देव फाईल टाकून देईल, बघणारच नाही. फक्त तुळस घातली म्हणून डायरेक्ट स्वीकार करेल आणि मोक्ष पदापर्यंत जाता येईल. एवढं सामर्थ्य या तुळशीत आहे. कशाकरिता आपण परमार्थ करतो हे कळालं पाहिजे. महाराज म्हणतात, आमचे भाऊ म्हणायचे, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेला म्हणले कुठं नाही, काय आणलं काहीच नाही. जन्मभर धावपळ करीत राहिला, माळ घातली, गंध लावला सगळ्या अंगाला आणि जे प्राप्त करून घ्यायचं ते लांबच राहिलं. महाराज नुसता गंध लावायचा दणका असतो, सगळ्या अंगाला गंध लावायचा. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे चट्ट्या पट्ट्याचा वाघ, सगळ्या अंगाला गंध, इथं गंध, इथं गंध, इथं इथं कानाला, डोळ्याला, सगळ्या दुनियात गंध लावायचा. कपाळ नाकापासून शेंडीपर्यंत 9 एकर 7 गुंठे, इथपासून तिथपर्यंत सगळा गंधच गंध लावायचा. आणि कशाकरिता गंध लावायचा त्याचा तपास नाही महाराज. साऱ्या अंगाला त्यांनी फापकारा गंधाचा. फक्त टेरील लावित नाहीत माग. त्याचं कारण त्याच्यात कोणता देव नसतो म्हणतात. सगळ्या अंगात देव, इथं इंद्र असतो, इथं कोणता चंद्र असतो, इथं वेगवेगळे देव असतात, पण इथं कोणता देव नसतो म्हणतात पाठीमाग. म्हणून तर देवानं गोपाळांना सांगितलं होतं, हात टेरी सांगा ते, तुम्ही काला खा पण हात धुवायला नदीवर जाऊ नका. मग हात त्यांनी बोट चाटून घ्या आणि तरी जर शिल्लक राहिले तर हात टेरीला पुसून टाका, हात टेरी सांगा ते. असं प्रमाणच आहे महाराजांचं. का बरं? तिथं देव नाहीत म्हणून फक्त तिथं गण लावित नाही, तर साऱ्या अंगाला गण लावतो. असा चट्ट्यापट्ट्याचा वाघ. नुसता अंगाला गण लावल्यानं देव भेटत नसतो, लक्षात ठेवा. नुसतं बाहेरून गण लावला, वक्ते बाबा म्हणायचे मला पान फुल वाहा. वक्ते बाबा माहित होते तुम्हाला. ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जानी. वरून फार छान दिसतं महाराज दिखावा, पण आतमधलं काय आहे ते देवाला माहिती आहे ना महाराज. म्हणून बाहेरून गंध लावल्यानं परमात्मा भेटत नाही, परमार्थाचा गंध जीवनात उतरल्यानं परमात्मा भेटत असतो. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे महाराज. मग जीवनात परमार्थाचा गंध उतरावा तेव्हा परमात्मा भेटेल, हा महत्वाचा विचार आहे. नुसत्या मोठ्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे परमात्म्यापर्यंत घाई जाता येईल असं नाही. माळा तर फार मोठ्या असतात, फेकून मारली तर एखाद्याचा कान फुटल महाराज. खरं सांगतो मी, एवढ्या मोठ्याला माळा पाहिल्या ना, अशी जर फेकली ना कानच फुटला पाहिजे. असल्या माळा गळ्यात घालायच्या. आणि नजर अजिबात चांगली नाही. या आया बहिणींकडे पाहताना खरकट्या नजरेने पाहायचं. असा काम अंतकरणात जागा व्हायचा. माळा भल्या मोठ्या मोठ्या घालायच्या, घाणेरडं वागायचं. दुसऱ्याची संपत्ती पाहिली का पोटात जाळ उठतो निसता. असे जळके पावला यांनी माळा घालून काय उपयोग आहे खरं तुम्ही मला सांगा. नुसत्या माळाच घालून ठेवल्या गळ्यामध्ये आणि दुसऱ्याचं बघवत नाही, दुसऱ्याचं देखवत नाही, चांगलं झालेलं खपत नाही. अशा प्रवृत्तीचे जर लोक समाजात असतील तर त्यांनी गंध लावला आणि माळा घातल्या तरी किती दिवसांनी देव भेटेल? भेटणारच नाही. म्हणून वस्तुस्थिती जर ही आहे, आपला जन्म मिळाला कशाकरिता याचा विचार केला पाहिजे. नुसतं वरपंग काय करतोस? तू काय म्हणे, नको वरपंग देवा, तुझी घेई सेवा भावशुद्ध अंतकरणानं भगवंताची सेवा करता आली पाहिजे. म्हणून ही जी सेवा आहे ही कशा करता असणार आहे सेवा? तर ती फक्त आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता, मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरिता आपण केली पाहिजे. माणसाचा जन्मच त्याच्याकरिता मिळाला. तैसे येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. म्हणून याच शरीराच्या माध्यमातून शरीराला येणं म्हणजे जन्म मरणाची परंपरा घालवता येते, म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेता येतो. हा महत्वाचा विचार आहे. प्रत्येक माणसानं आणि डोळसपणानं परमार्थ केलं पाहिजे. डोळसपणा म्हणजे काय? नजरेनं परमार्थ केला पाहिजे. गुरुजी म्हणायचे परमार्थ कोणाचा? गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे परमार्थ कोणाचा? गरिबाचा का श्रीमंताचा? मग लोक कुजबूज करायचे, कोणी म्हणायचं गरिबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. मग 2-5 मिनिटं कुजबूज होऊ द्यायचे आणि कुजबूज झाल्यावर मग ते म्हणायचे थांबा, परमार्थ गरिबाचा नाही,
परमार्थ श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला परमार्थात नजर आली त्याचाच परमार्थ मार्ग. आंधळ्या माणसाचा काय परमार्थ आहे? म्हणजे आंधळ्या गरुडाचे पाका हाती, परिते कवन्या उपयोगा जाते. हा, गरुड आहे तो आंधळा आहे, त्याला दिसत नाही. हा, त्याने जर भरारी मारली तर कुठे जाईल महाराज? ती डोंगराला तरी जाऊन आदळेल, नाही तर एखाद्या झाडाझुडपात तरी त्याने अडकून पडेल. तसा त्याने अंध परमार्थ करणारा मनुष्य, ज्याला दृष्टीच नाही परमार्थातली, हा, त्याला फक्त बाह्यंगानच परमार्थ, त्याला वाटतं हरिपाठ करणे एवढाच परमार्थ. नुसता काकडा चाली बदलून बदलून म्हणायचं तेवढाच परमार्थ. हा, बस रोज पहाटे उठायचं आणि कार्तिक स्नानाला जायचं आणि एक चाल त्याने दुसऱ्या दिवशी येऊ द्यायची नाही. 30 दिवस 30 चाली लावायच्या प्रत्येक अभंगाला. म्हणजे साधू संतांचे अभंग हे चाली लावण्याकरिता रोज चाल बदलायची. खरं सांगू का, त्यांनी अभंग हे चाली बदलण्याकरिता लिहिले नाही, त्यांनी आपली चाल बदलण्याकरिता अभंग लिहिले. हा, आपल्या या अभंगांच्या माध्यमातून आपली चाल बदलली पाहिजे जीवनाची. नुसत्या चाली काय बदलतात? हा, म्हणून त्यांनी महाराज आपलं जीवन बदललं पाहिजे, हा त्यातला भाव आहे. म्हणून अंतर्मुख व्हा आणि अंतर्मुख होऊन जीवन कशाकरिता मिळेल याचा विचार करता. हे जीवन जर मिळालं असेल तर मोक्ष प्राप्तीकरिता मिळालं. मोक्षाचं स्वरूप आपण पाहिलं. कसा प्राप्त होईल मोक्ष? हा, काय केलं म्हणजे मोक्षापर्यंत जाता येईल ते सांगा. आता तुमचं म्हणणं कळालं की माणसाचा जन्म मोक्ष प्राप्तीकरिता मिळाला, पण मग मोक्ष कसा प्राप्त करायचा ते सांगा. मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त करून घेणं म्हणजे मुक्त होणं. मुक्त होण्याकरिता सगळा अट्टहास आहे. ते म्हणले या जसा ठेकेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. त्याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारे खेळे मिळे. 4 दिवस खेळे मिळे आहेत, असा त्यातला भाव आहे. मुक्त होणं आणि मृत्यू होणं याच्यात फरक आहे महाराज. लक्षपूर्वक आहे का? मृत्यू आणि मुक्ती याच्यात फरक आहे. काय फरक असेल? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर याचा जो वियोग आहे, त्या वियोगाला मृत्यू असं म्हणतात. काय म्हणायचं? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर याच्या वियोगाला मृत्यू असं म्हणतात. हा, अजून मृत्यूचं त्यांनी लक्षण सांगतो. तुम्ही जर सुज्ञ ऐकत असाल लक्ष देऊन माझ्या शब्दांकडे लक्ष द्या आणि बारकाईनं ऐका. हे बघा, वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं. काहीतरी वासना अंतकरणात शिल्लक राहावी आणि आयुष्य संपून जावं, याचं नाव आहे मृत्यू. कळालं का तुम्हाला? परत एकदा ऐका. वासना शिल्लक राहाव्यात. कशाची पण वासना असते पोटात. कोणाला खाण्याची असते, कोणाला पाहण्याची असते, कोणाला लेण्याची असते, कशाची असू शकते. वासना शिल्लक आहे आणि आयुष्य संपून गेलं, त्याचं नाव आहे मृत्यू. आणि मुक्ती म्हणजे काय? सगळ्या वासना संपल्या, काहीच वासना राहिली नाही आणि आयुष्य शिल्लक राहिलं, याचं नाव आहे मुक्ती. हा मुक्तीतला आणि मृत्यूतला फरक आहे महाराज. वासना कोणाचीच संपत नाही. फार कष्ट असतात वासना संपवायला. एक म्हातारं पाहिलं मी 75 वर्षाचं. खरं सांगतो, घडलेली घटना. दवाखाना चालूत होतो त्यावेळेला मी, आणि त्याला दवाखान्यात येता येत नव्हतं. त्याला घरी इंजेक्शन द्यायला जावं लागायचं. इंजेक्शन द्यायला त्याच्या घरी जायचं. दिवाळीचा सण होता, दिवाळ सण होता आणि दिवाळ सणाला त्यांनी महाराज इंजेक्शन देण्याकरिता सकाळी सकाळी त्याच्या घरी गेलो. म्हातारी हांडा घेऊन बाहेर आली, ती पाण्याला चालली होती. मी म्हणलो बाबा कुठे आहेत? ते म्हणले आहेत ना आतमध्ये. आता मी आपली पेटी घेऊन निघालो आत जायला, पण जसाच मी आत जायला लागलो ना, तसा मला आवाज यायला लागला महाराज. असा थोड्या थोड्या वेळानं टच, असा पुढीकडून टच असा आवाज यायचा. म्हणलो कशाचा आवाज येतोय? मी जरा बारकाईनं त्यांनी थपकतच गेलो. म्हणलं कसला आवाज येतो काय माहिती. मी सहज आतमध्ये डोकून पाहिलं. दिवाळीच्या वेळेला थोडीशी थंडी सुटलेली असते. बाबा सकाळी सकाळी चुलीवर पाणी तापीत होते. चुलीवर पाणी तापायला ठेवलं होतं. 2 पाय असे चुलीला त्यांनी मला शेकण्याकरिता लावले होते. त्यांच्या हातामध्ये सांडशी होती. सांडशी म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला? सांडशीच म्हणतात. चिमटा, पक्कड असं लोक म्हणतात. अशी सांडशी होती त्यांच्या हातात. आणि दिवाळीचा सण असल्या कारण लहान लहान लेकरं त्या टिकल्या वाजवतात की नाही, ती टिकल्याची डबी होती. बाबांचं वय होतं 75 वर्षाचं. एक टिकल्याची डबी जवळ ठेवलेली होती आणि ती सांडशी हातात होती. त्या सांडशीच्या तोंडात बाबा एक टिकली धरायचे आणि घडीभर झालं की टचकन वाजवायचे. असं एक टिकली वाजली,
दुसरी टिकली वाजली. म्हणलं कसला आवाज येतो? डोकून पाहिलं तर बाबा टिकल्या वाजवत होते. आता म्हणलं त्यांच्या आनंदात आपण कशाला बाधा निर्माण करावी. त्यांची डबी पूर्ण होस तर थांबलो आणि सारी टिकल्याची डबी पूर्ण झाल्यावर असं केलं. बाबाने पाहिलं, अरे डॉक्टर तुम्ही कधी आले? म्हणलं पहिल्या टिकलीलाच आलो. इथून तिथून अख्खी टिकल्याची डबी वाजवली बाबाने. 75 वर्षाच्या बाबाला 4 वर्षाचं लेकरू जे टिकली वाजवतं ना, ते टिकली वाजवण्याचा छंद लागला होता. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ टिकली वाजवण्याची वासना होती पोटात आणि 75 वर्षाचं वय झालं तरी संपली नव्हती. किती त्यांनी पाठांतर केलं, किती काकडा म्हणला, किती हरिपाठ म्हणला, किती माळा घातल्या, किती गण लावला हे महत्वाचं नाही. वासना किती संपल्या पोटातल्या हे महत्वाचं आहे. जास्त महत्वाचा विचार आहे महाराज. तुम्हाला पटत असलं तर बघा, मी तुमच्या हिताचं सांगतोय. हाच ओरिजिनल परमार्थ आहे. नाही तर वासनांचं गठुडं पोटात तसंच ठेवलं आणि बाहेरून फार परमार्थ करायला लागला, त्याचा काय उपयोग आहे महाराज? जिवंतपणेच त्यांनी महाराज माणसाला मोक्ष मुक्ती ही त्यांनी महाराज मेल्यावर प्राप्त होत नसते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लोक म्हणतात मेल्यावर मुक्त व्हायचं. मेल्यावर नाही मोक्ष प्राप्त होत. मोक्ष म्हणजे मुक्ती याच देहात प्राप्त होते. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मुक्त स्थिती याच देहात प्राप्त होत असते. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. आणि जिवंतपणे प्राप्त होते. याच डोळ्यानं मोक्ष पाहता येतो. मग जिवंत असलो ना आपण तर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. कधी कधी कीर्तन फक्त ऐकायचं नसतं, कीर्तन आपल्या अंगावर ओढून घ्यायचं असतं. हा महत्वाचा विचार आहे. लोक भांडणं ओढून घेतात अंगावर, पण कीर्तन नाही ओढून घ्यायचे महाराज. कीर्तनातले हे मुद्दे जर अंगावर ओढून घेतले तर हे कीर्तन माणसाचं जीवन परिवर्तन करतं. कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, सगळ्या वासना संपल्यात का? कशाची जर शिल्लक राहिली असली तर शेजाऱ्याला सुद्धा सांगू नका, पण स्वतःच्या मनाला समजून सांगा, ही संपल्याशिवाय मुक्त होता येणार नाही. ही वासना संपल्याशिवाय मोक्ष प्राप्त व्हायचा नाही. हा महत्वाचा विचार आहे. सर्वात श्रेष्ठ जर पद कोणतं असेल तर ते मोक्ष पद आहे. तुम्हाला अनेक पद प्राप्त करून घेता येऊ शकतात. तुम्ही साधना करून त्यांनी महाराज इंद्र पदाला जाऊ शकता. म्हणते संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. इंद्र पद आहे, स्वर्ग पद आहे. त्या पदाला तुम्हाला जाता येतं. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पद आहे ब्रह्मपद. ब्रह्मदेवाच्या पदावर जाता येतं. हे ब्रह्मदेवाचं पद काय सामान्य नाही, ते सहज नाही प्राप्त होत. ते म्हणले शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आननो. हे 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे आणि बिनचूक असणारं ब्रह्मकर्म करायचं, मग ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होतं. ब्रह्मपद, ब्रह्मदेवाचं पद त्याला म्हणायचं. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पद आहे महाराज. जर कोणतं पद असेल तर शिवपद. त्यानं जर भगवान शंकराची उपासना केली तर त्या उपासनेचा परिणाम जर काय होत असेल तर शिवपदाला प्राप्त होतो. तो शिवपदावर जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पद आहे आणि त्या पदाचं नाव आहे हरिपद. हे हरिपदही फार श्रेष्ठ आहे महाराज. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अशी प्रमाण आपण पाहतो. हरिपद प्राप्त करून घेता येतं. किती पद झाली महाराज? म्हणजे आपल्या समोर आपण पाहिलं स्वर्गपदाला जाता येतं, ब्रह्मपदाला जाता येतं, शिवपदाला जाता येतं, हरिपदाला जाता येतं. पण हे जे सगळे पद आहेत, या सगळ्या पदांपेक्षा श्रेष्ठ असणारं पद जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे मोक्षपद. आणि ते मोक्षपद सुद्धा याच देहात प्राप्त करून घेता येतं. हे माणसाचं शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन आहे महाराज. तुमच्या कोपरगावला स्टेशन आहे पण जंक्शन नाही. त्याच्याकरिता मनमाडला जावं लागतंय. जंक्शन कशाला म्हणायचं? ज्या स्टेशनामधून अनेक ठिकाणी गाड्या जातात त्याला जंक्शन स्टेशन म्हणतात. आमच्या नगरला स्टेशन आहे पण ते जंक्शन नाही. तिथून फक्त मनमाडला नाही तर दौंडला 2च ठिकाणी गाड्या जातात. तिसऱ्या ठिकाणी आता झालंय म्हणा बीडला जायला, अजून व्हायचंय पण तयार स्टेशन, पण जंक्शन नाही. जंक्शन त्याला म्हणायचं ज्याच्यातून अनेक ठिकाणी गाड्या जातात. माणसाचं शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. याच्यात जर ठरवलं तर स्वर्गाला जाता येतं. माणसं मेल्यावर लिहितात स्वर्गवाशी. खरं काय माहिती जातात का नाही, पण आता लिहिणं तर भागच आहे ना कुठेतरी गेला म्हणून. कैलासवाशी, वैकुंठवाशी असं लिहितात. नरकवाशी काय लिहित नाही कोणी. आणि नरकात गेल्याशिवाय राहत नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. नरकवाशी
म्हणून त्यांनी महाराज असं प्रत्येक ठिकाणी जाता येतं माणसाच्या शरीरात येऊन या सगळ्या पदांची प्राप्ती मनुष्य शरीरात प्राप्त करून घेता येते. तसं त्यांनी महाराज याच माणसाच्या शरीरामध्ये मोक्ष पद प्राप्त करून घेता येतं आणि ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. कशानं प्राप्त होईल मोक्ष म्हणले ज्ञानानं प्राप्त होतो मोक्ष. ज्ञानेन मोक्ष न तुमुंडनेन. ज्ञान प्राप्त करण्याकरिता काय केलं पाहिजे तुम्ही ऐकतात ना सर्वजण, थोडं लक्षपूर्वक ऐका. ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्ञान हे वाघ सिंहाच्या दुधासारखं असतं. वाघाचं सिंहाचं दूध प्राप्त होऊ शकतं, पण ते वाघ सिंहाचं दूध जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर ते त्यांनी सोन्याच्याच भांड्यात त्यांनी साठवलं जातं. दुसऱ्या भांड्यात त्यांनी साठवता येत नाही. त्याला लोखंडाचं भांडं, तांब्याचं भांडं, पितळाचं भांडं, जर्मलचं भांडं, चांदीचं भांडं, काश्याचं भांडं, हे बाकीचे भांडे चालत नाही. चांदीचं पण चालत नाही. त्याला सोन्याचंच भांडं असावं लागतं. माझं जर खोटं वाटत असलं तर प्रयोग करून बघा. एखादा वाघ, एखादी वाघीण धरायची, काय हरकत आहे थोडं दूध काढून बघायला. तुम्ही घेऊन जा एखाद्या लोखंडाचं भांडण, दूध काढून बघा. आणि मग जर त्यांनी त्याच्यात राहिलं तर मग सांगा की तू खोटं सांगत होता म्हणून. प्रयोग करायला काय हरकत आहे, नका करू. अजून तुमच्याकडे वाघ आले नाहीत, आमच्याकडे फार आले का? आमच्याकडे फार आहे. तो लपायला जागा त्यांनी महाराज सापडली की कशातूनही बाहेर येते, माणसावरच आक्रमण करते महाराज ते. म्हणून त्यांनी वाघाचं आणि सिंहाचं दूध त्यांनी महाराज सोन्याच्या भांड्याशिवाय येत नाही. तसं ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर खरकट्या मेंदूत येत नाही. लक्षात ठेवा. बरबटलेला संसारानं त्याच्या डोळ्यासमोर दुसरं काहीच नाही, फक्त बायको, 2 पोरं, आणि ती 4 भिंती, त्याचा प्रपंच, ते भावबंद आणि ते सोयरे, याच्यापेक्षा जास्त त्याला काही दिसतच नाही महाराज. आमच्या भागात एक महाराज होते राहुरी परिसरात, फार कडक होते महाराज स्वभावाने. एक माणूस जायचा त्यांच्याकडे आणि गेला की त्याने महाराज ते बायका पोराचं कौतुक सांगायचं. आता ते फार विरक्त होते, संन्याशीच होते. आणि तो म्हणायचा ही माझी बायको, हे माझे पोरं. पोराने असं केलं, बायकोने तसं केलं. आणि त्याने ऐकून घेतलं आणि बाबा असे तापले महाराज. काय रे म्हणलं, 3 बरे त्या बायको सांगतो, तीच डेबरी बायकोन, तेच शेंबडे पोरं, आणि त्याचं गाणं माझ्या पुढं गातोस. साधू संतांच्या पुढे गेल्यावर काय बोलावं हे तर कळायला पाहिजे ना. त्या डेबऱ्या बायकोचं सांगत राहिला 3 बाऱ्या, ही माझी बायकोन, हे माझं पोरग. दुसरं सुचतच नाही महाराज काही. तो ज्ञानाकडे जाईल कसा? ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं, आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. जर बुद्धी नसेल ज्ञान कळत नाही, जर पुण्य नसेल तर ज्ञान झेपत नाही, आणि अधिकार नसेल ज्ञान त्यांनी महाराज त्याला अशा पद्धतीने जीवनामध्ये बांधत नाही. फार महत्वाचा विचार आहे महाराजा. म्हणून ज्ञानाशिवाय त्यांनी मोक्षापर्यंत जाता येत नाही. आणि ज्ञान हे त्यांनी बुद्धीला कळत असतं. ती बुद्धी त्याच्या योग्यतेची झाली पाहिजे. कोणाला ज्ञान होतं? शास्त्र परिभाषा सांगतो. शास्त्र म्हणतं ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत, आणि ते निवृत्त करून आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे, आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. कळली ना व्याख्या? अहो, ज्ञानप्राप्तीची व्याख्या जरी एवढी अवघड आहे, ज्ञानप्राप्तीचा अधिकारी कोण आहे त्याची व्याख्या जरी एवढी अवघड आहे, तर अधिकारी होणं किती अवघड असेल. महत्वाचा मुद्दा आहे. आणि एखादा झाला पण अधिकारी, नुसतं अधिकारी होऊन ज्ञान भेटत नाही, त्याला साधना करावी लागते. मग ज्ञान प्राप्तीची साधनं सांगितली, यज्ञाधिक कर्म आणि उपासना, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितले, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं, श्रवण, मनन आणि निधिध्यासन. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं, तत्वम पदार्थ शोधन, म्हणजे श्रीगुरूंच्या सानिध्यात जायचं, त्यांनी मस्तकावर हात ठेवायचा, मग त्यांनी महावाक्याचा उपदेश करायचा, मग त्याला सांगायचं तत् त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, असं त्याला सांगायचं. मग त्या तत्वमसी महावाक्यात 3 पदं असतात. एक आहे तत्पद, एक आहे त्वमपद, आणि तिसरं आहे आसी पद. त्याच्यात पुन्हा तत्पद आणि त्वमपदाला वाच्यार्थ आणि लक्षार्थ असतात. तत्पदाचा वाच्यार्थ होतो ईश्वर, तत्पदाचा लक्षार्थ होतो ब्रह्म, त्वमपदाचा वाच्यार्थ होतो जीव, आणि त्वमपदाचा लक्षार्थ होतो आत्मा. आणि आसी पदानं त्याचं ऐक्य पाहायचं असतं. मग वाच्यार्थाचं ऐक्य जर करायचं, ईश्वर आणि जीवाचं ऐक्य होत नाही, दोघांची उपाधी भिन्न आहे. मग ऐक्य कोणाचं होईल? लक्षार्थाचं. ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत, हे त्यांनी महाराज आसी पदानं सांगितलं. याच्याकरिता भागत्याग लक्षणं करावी लागते.
याला जहदाजहद लक्षणं असं म्हणतात. अशी लक्षणं करायची आणि मग त्यानं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. मग त्यानं ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जायचं आणि मग मोक्ष स्वरूपाला प्राप्त होऊन त्याच्यामध्ये निमग्न होऊन जायचं, असा त्यातला भाव आहे. त्याच्याकरिता जन्म मिळालेला आहे, त्याच्याकरिता आयुष्य मिळालेलं आहे, त्याच्याकरिता शरीर मिळालेलं आहे, त्याच्याकरिता इंद्रिय मिळालेली आहेत, त्याच्याकरिता बुद्धी मिळालेली आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, याच्याकरिताच हे सगळं मिळालेलं आहे. माणूस याच्याकडे जाण्याचा विचार सुद्धा करीत नाही. त्याला माहीतच नाही याच्याकरिता आपण जन्माला आलो म्हणून. खरं सांगतो, त्याच्या मनात सुद्धा भनक नाही मी मोक्ष प्राप्तीकरिता जन्माला आलो म्हणून. मग मोक्ष प्राप्तीकरिता अट्टहास केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय या उच्च भूमिकेत आहेत. त्यांनी अट्टहास केला आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. महाराज मोक्ष स्वरूपाची प्राप्त, त्यांच्या तोंडून अभंग बाहेर पडले. ते म्हणले झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्विसी, दिली तिलांजली कुळ नामरूपाशी, देह ज्याचा त्याशी समर्पिला, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपा. तुकोबरायांचा अनुभव आहे. ते म्हणतात रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काल वस्तू भेदमावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंग तुका आता. अनुभव आहे तुकोबरायांचा. ते स्वतः मोक्ष स्वरूपावर आरूढ झालेले आहेत. म्हणून मुमुक्षू आपण आहोत. मोक्ष कळणंच अवघड आहे. ते ज्यानं प्राप्त होतं ते ज्ञान त्यांनी प्राप्त करण्याकरिता अधिकार होणं अवघड आहे. आणि अधिकार झाल्यानंतर ते ज्ञान प्राप्त करण्याकरिता एवढ्या साधना कराव्या लागतात. त्या साधना तर एवढ्या अवघड आहेत, एवढ्या अवघड साधना आहेत. आणि मग तो मोक्ष प्राप्त होतो. एवढा कठीण आहे मोक्ष प्राप्त व्हायला. मग मोक्ष प्राप्त होण्याकरिता जर एवढा कठीण आहे तर तो प्राप्त झालेला मोक्ष नको म्हणणं हे त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे. काठिण्य सांगतोय. जगद्गुरु तुकोबारायांनी एवढी कठीण साधना केली आणि त्या साधनेच्या माध्यमातून मोक्ष स्वरूपापर्यंत गेले. काय साधन केलं तुकोबारायांनी? ते म्हणले मला काहीच कळत नाही देवा, मला एकच कळतं तू माझा आहेस. हे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, 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 बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझा तारू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तुकोबारांनी एकच साधना केली. लक्षपूर्वक ऐका. या मोक्षापर्यंत जाण्याकरिता तुकोबारांनी काय साधन केलं असेल? कृष्णाला सर्वस्व समजलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा, कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. त्या श्रीकृष्णाला सर्वस्व म्हणले.
त्याला सांगितलं, देवा मला काही कळत नाही रे, आम्हा न कळे वेद न कळे पुराण शास्त्राचे वचन न कळे, आम्हा अशी संतांची प्रमाण पाहायला मिळतात. माझं सर्वस्व तू आहेस, तुलाच माझं काय करायचं ते कर. त्या देवानंच कृपा केली. ते स्वतः म्हणतात, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोने संदेह बुद्धिभेद, जीवशिवा सेज रचली आनंदे, आवटा वेपदी आरोहण, निजी निज रूपी निज विला तुका, अनुभत बालका हल्लरुगाशी. अशी अवस्था तुकोबरायांना पांडुरंगानं त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं प्राप्त करून दिली. म्हणजे हा कठीण असणारा मोक्ष तुकोबरायांना मिळाला. आणि तो कोणामुळे जर मिळाला तर त्या परमात्म्यानं त्यांना तो दिला. त्या मोक्ष स्वरूपापर्यंत ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत नेलं. ते म्हणले 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. अशी अवस्था प्राप्त झाली. मोक्ष स्वरूपाची प्राप्ती भगवंतानं करून दिली. मोक्ष प्राप्त करून घेणं एवढं कठीण आहे. मग मोक्ष प्राप्त करून घेणं जर इतकं कठीण आहे तर प्राप्त झालेला मोक्ष नको म्हणणं किती कठीण असेल. पण जगद्गुरु तुकोबर त्या मोक्ष स्थितीवर गेलेले आहेत. आणि जाऊन सुद्धा त्यानं तो नको वाटतोय, त्याला त्यांनी दुय्यम करून टाकलं. कशाकरता दुय्यम केलं असेल? मोक्षासारखं पद प्राप्त करून घेतलं. व ते म्हणले, मोक्षासारखं पद जरी मिळालं तरी आम्ही त्याला तुच्छ करून टाकलं. अहो का तुच्छ केलं सांगा ना. मग मात्र सांगायला लागले, तू मोक्ष जर प्राप्त करून घेतला तर परत जन्माला येता यायचं नाही. आणि परत जर जन्माला आलो नाही तर भगवंताचं भजन करता यायचं नाही. म्हणून त्यांनी महाराज परत जन्माला यायचंय याच्याकरिता मोक्ष सुद्धा त्यांनी डावलून टाकला. का मोक्षाचं पद तुच्छ केलं त्याचं कारण महाराज वर्णन करून सांगतात. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, मोक्ष पदे तुच्छ केले या कारणे, मोक्ष पदे तू मोक्ष पदे तुच्छ केले या कारणे, माझे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, सुख नोहे भक्ती रस, विठे सुख नोहे भक्ती रस, भक्ती रस नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. मोक्ष पदे तुच्छ केली अनेक वचने शब्द आहेत. पदे नुसतं मोक्ष पद नाही, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे मोक्षासारखी पद तुच्छ करून टाकली. तुच्छ करणं म्हणजे ते टाकाऊ आहेत म्हणून ते त्यांनी गलिच्छ आहेत घेण्यासारखीच नाहीत म्हणून असा अर्थ नाही लावायचा महाराज. आमच्यासारखे कंबर बांधून म्हणतात मोक्ष सुका हनु लाथा. तू लाथा काय मारतो, तुला मिळू दे ना आधी, मग लाथा मार. लाथा मारण्याकरिता आधी मिळालं पाहिजे. जुने कीर्तनकार द्रष्टांत सांगायचे, एक होता कोल्हा, तो द्राक्षाच्या बागेत गेला, द्राक्षाच्या बागेत घुसला. आता द्राक्षाचे घड आले होते पण फार उंच होते. यानं उड्या मारून मारून त्यांनी थकला, फासळ्या दुखायला लागल्या पण एकही द्राक्ष तोंडाला लागलं नाही. मग हातात झाला आणि चालायला लागला. दुसरा कोल्हा भेटला. तो म्हणला, काय कोल्हा, द्राक्षाच्या बागेत गेले होते म्हणे. हो, खाल्ले का द्राक्ष? नाही म्हणला, फार आंबट आहेत मला, असलं कोण खाईन. अरे तुझं तोंड नाही पुरलं, तुझं तोंड पुरलं ते कुठं सांगतो. आमच्यासारखे मोक्ष सुका हानू लाथा, तू लाथा काय मारतो, तुला मिळालाच नाही. मिळाल्यानंतर नाही म्हणणं हा महत्वाचा मुद्दा आहे. उगं तोंडात दात नाही, खा ना सुपारी. नको नको, अरे तुला दात नाहीत ना खायला, तू नको कस काय म्हणतोस. त्याच्याकरिता दात लागतात ना सुपारी खायला. ते नाहीत तुझ्याकडं. लोकोत्तर बोलणं आहे तुकोबरायांचं. मोक्ष प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नसतं. आपण थोडं अवघडातून आता बाहेर येऊया. लय वेळचा मोक्ष चालला नाही का. खरं सांगू का मी तुम्हाला, खरं हे बताय मी तुम्हाला खरं सांगतो. आजच्या युगामध्ये समाजामध्ये आणि प्रक्रिया सांगणं फार गरजेचं आहे. लोकांना प्रक्रिया ऐकायला आवडत नाहीत, लोकांना अवघड ऐकायला आवडत नाही.
लोकांना किचकट ऐकायला आवडत नाही, लोकांना गोष्टी ऐकायला आवडतात, लोकांना विनोद ऐकायला आवडतात, लोकांना मनोरंजन ऐकायला आवडतं. ज्या दिवशी कीर्तनामध्ये बाबा जास्त हसवेल, लोक म्हणतात कीर्तन फार रंगलं, खरं सांगतो. आणि ज्या दिवशी कीर्तनामध्ये बाबा प्रक्रिया सांगेल आणि लोकांना जर कळालं नाही, लोक म्हणतात कीर्तन पडलं. बरं तुझ्या अंगावर नाही पडलं, डोकं बिकं फुटलं असतं तर घोटाळा होण्याची दाट शक्यता. कीर्तन पडलंच म्हणतात डायरेक्ट. का बरं पडलं म्हणतात? त्याच्या मेंदूत प्रक्रिया घुसल्या नाही म्हणून. हा महत्वाचा विचार आहे, याची गरज आहे हो हे सांगण्याची. म्हणून कीर्तनकारांनी कंबर बांधून हे सांगितलं पाहिजे लोकांना. लोकांना कधी मोक्ष कळेल आणि कधी लोक तिथपर्यंत जाण्याचा अट्टहास करतील. लोकांचा परमार्थ म्हणजे पुण्यापुरता मर्यादित. ते पाया पडले ना लोक, असे काय साप गुडघ्यापासून दाबीत आणायचा पाय, असे गुडघ्या धरायचा, असे 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 दाबायचे, मग पायाजवळ आलं की असं 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 करायचं आणि मग आपल्या कपाळाला हात लावायचा, म्हणजे त्याचं पुण्य घ्यायचं त्या बाबाचं. ही पाया पडण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो. असे खरंच असे पाया पडतात लोक, गुडघ्यापासून दाबायचे पाय त्याचे आणि मग पायापर्यंत यायचं, मग असं ढिलं करून करून जेवढं सापडलं तेवढं गोळा करून घ्यायचं. पुण्याकरता 8 तास. काय पुण्य मिळवता? मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो मोक्ष सोपा नाही, फार कठीण आहे. पण कठीण असून तुकोबराय नको म्हणतात. का नको म्हणतात त्याचं कारण सांगितलं. आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे, परत जन्माला यायचं म्हणून अशा पद्धतीने आम्ही मोक्षपद नको म्हणतो. जन्माला येणं काय चांगलं असतं का? जन्माला आल्यानंतर भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. लक्षपूर्वक ऐका. आपण आधीच ऐकलं, दुःखाला कारण शरीर आहे. जन्म घ्यायचा म्हणजे शरीर घेऊन यायचं, म्हणजे दुःखच भोगायचं महाराज सारखं. अरे आईच्या गर्भात असताना दुःख असतं. किती दुःख तुमच्या समोर सांगायचं. महाराज म्हणले, नसा हे पाषाण फुटते, भयकाप चित्ती भरला असे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कवना पुढे सांगावे. म्हणून गर्भवासाचं भयंकर दुःख असतं. तो खाली डोकं वर पाय केलेले असतात, नाकात तोंडात कृमी किडे असतात आणि अशी अवस्था 9 महिने ती आईच्या पोटात उकडून उकडून त्याची मरायची बारी येते. आणि देवाला विनंती करतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळा, एकदा मला बाहेर काढ, अशी विनंतीच देवाला करत राहतो. दुःख सांगतो मी. तुकोबराय म्हणतात जन्माला यायचं. महाराज अहो जन्माला येणं काय चांगलं आहे का? एवढ्या वेदना आईच्या गर्भात असतात. मग देव बिचारा दया करतो. 9 मास पूर्ण झाले, 10व्याने प्रसूत झाली. मग देव आपला अंगठा लावून ढकलून देतो त्याला बाहेर. असं जन्माला आल्यानंतर बघा माकड हाडाजवळ असं एक बोट लावल्यासारखी जागा असते. लोक म्हणतात देवानं धक्का दिला आणि बाहेर काढून दिला. पण त्याच्यात सुद्धा जन्मताची कर्मजाट तुझी मान अडकली, त्याचं मुंडकं अडकतं महाराज. घाईघाई जन्म त्याचा होत नाही आणि मग त्यांनी फार कष्टानं जन्माला येतो. पण जन्माला आल्यानंतर त्याच्या आईच्या गर्भात असताना त्याला सगळं काही आईकडून प्राप्त होतं. त्याची नाळ आईला जोडलेली असते. त्याच्यातून अन्न रस त्याने मला श्वास सुद्धा त्याच्यातूनच त्याला मिळतो. पण जन्माला आल्यानंतर वातावरणात आला की बाहेरच्या वातावरणातला श्वास त्याला घेता येत नाही. मग तो श्वास घेण्याकरिता त्याला अट्टहास करावा लागतो. मग ते डॉक्टर काय करतात ते ऐका. आम्ही हॉस्पिटलला असताना रोज 2-4 तरी डिलेवरी असायच्याच महाराज. काय करतात डॉक्टर ऐका. ते बाळ जन्माला आलं की असे त्याने मला त्या बाळाचे पाय धरायचे हातात, त्याचं मुंडकं खाली करायचं, डोकं, आणि असे पाय हातात धरायचे, त्याला असं हलवायचं चांगलं, त्याला रडायला लावण्याचा प्रयत्न करायचा. त्याला रडण्याकरिता अशी टिचकी धरायची हाताची बोटाची, त्याच्या तळपायावर अशा टिचक्या मारायच्या. ते टिचक्या मारून जर रडलं तर बरं, जर नाही रडलं तर असं धरायचं हातात, अशी हाताची चपराक धरायची आणि त्याच्या पृष्ठभागावर अशी चपकन वाजवायची. वाजली की क्याव 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 करायला सुरुवात करतं. म्हणजे या वातावरणात आल्याबरोबर, जन्माला आल्याबरोबर पहिले जर काय भेटत असेल तर झापडच भेटते महाराज. डायरेक्ट झापड, पहिलीच झापड जन्माला आल्याबरोबर. बरं ठीक आहे, आलं ते आई बापाकडे राहायला लागलं, ते रांगायला लागलं, मोठं व्हायला लागलं, चालायला लागलं, ते त्रास द्यायला लागलं की मग आईबाप त्याला झापड मारतात. आईबापाच्या झापडी खाव्या लागतात. नंतर मग 4-5-6 वर्षात झालं की शाळेत जातो. मग शाळेत गेल्यावर मास्तर लोकांच्या झापडी खाव्या लागतात. खाव्याच लागतात सगळ्यांना, आपण त्याच्यातूनच आलेलो. मग ती शाळा त्यांनी पूर्ण झाली की मग चांगली नोकरी लागते आणि नोकरीला लागला की वरिष्ठ असणारे साहेब लोक त्यांच्या झापडी खाव्या लागतात. मग चांगली नोकरी लागल्यानंतर त्याचं लग्न होतं. मग लग्न झाल्यानंतर तुम्हाला कळालं सगळ्यांना, हे वेदांतातल्या प्रक्रियांपेक्षा सोपं आहे नाही का? हे सोपं आहे महाराज.
तुम्हाला आपोआप कळालं लग्न झाल्यानंतर कोणाच्या झापडी भामटे सांगतील का लोकाला मला घरी धामधूम आहे म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची. अशी अवस्था त्यांनी महाराज असते. पुढं झालं की मग म्हातारपण आलं की मग पुन्हा पोरांच्या झापडी खाव्या लागतात. डंगरे ते सुद्धा सांगत नाहीत लोकाला. हा महत्वाचा विचार आहे. त्याला कोपऱ्यात कोचून हाणतंय पोरग पान उतारा करता चाल म्हणतो. जन्मभर त्याच्याकरिता जन्म घालून कासावीस होऊन त्यांनी म्हातारा झाला आणि अंगठी दिली आणि सह्या दिल्या आणि त्यांच्या नावावर करून दिलं की ते असं पान उतारा करतंय महाराज. ते पोरग बापाच्या समोर उभं राहून बापाला प्रश्न विचारतं म्हातारा झालेला, तो काय केलं माझ्याकरिता जन्मभर सांग. असा बापाला प्रश्न विचारतो पोरगा कलियुगातला. घरोघर मातीच्या चुली आहेत. नसलं सांगायचं कोणासमोर सांगू नका, कशाला लोक आबरू घालतील स्वतःची. पण वस्तुस्थिती हीच आहे. असा पोराने प्रश्न विचारला ना, तू काय केलं आमच्याकरिता, काय उत्तर द्याल. अरे तुझ्याकरता तुला जन्म दिलं हे काही कमी आहे का. तुझं शिक्षण केलं, तुला नोकरी लावून दिली, तुला बायको करून दिली, तुझे पोरं लहानचे मोठे केले, तुला घरदार बांधून दिलं, तुला नावा रूपाला आणलं, ही सगळी दुनियादारी केली तरी विचारतो काय केलं. असं म्हणल्यावर जर उत्तर न देता आलं तर सरळ तोंड जोडून घ्यायचं पोराच्या समोर. आणि जर नाही हाताने जोडून घेता येत असलं तोंड तर तोंड जोडायचं मशीन मिळतं बाजारात. ते मशीन आहे तडातड तडातड वाजून घ्यायच्या महाराज. काय करतील याच्यापेक्षा वेगळं. अशी त्यांनी अवस्था असते. झापडीत झापडी आहेत महाराज. एवढे कष्ट जन्माला आल्यानंतर त्यांनी होतात, मरेपर्यंत त्यांनी झापडी खाव्या लागतात. कशाला जन्माला यायचं. आणि तू म्हणता मोक्ष नको कशा करता, तर आम्हा जन्म घेणे युगायुगी प्रत्येक युगात जन्माला यायचं. किती कष्ट. तुकोबाराय काय सामान्य नाहीत महाराज. हे तुकोबाराय आधी प्रल्हाद झाले होते. प्रल्हाद किती कष्ट सहन करावे लागले. त्या बापानं त्यांनी महाराज केवढ्या त्रास केवढ्या वेदना अशा पद्धतीने दिल्या. पण बापाचा त्याग केला महाराज. हे प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादानं स्वतःचा बाप टाकला. फार महत्वाचा विचार आहे. त्याचा बाप म्हणत होता देवाचं नाव घेऊ नको. पण प्रल्हाद मात्र भगवंताच्या नामचिंतनाच्या ठिकाणी दृढ होता. त्यानं त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन सोडलं नाही. तो मला याला फेकून दरे उंच कड्यावरून 1000 फूट उंचीच्या कड्यावरून फेकला. पण भगवंताचं नाम त्यांनी महाराज आणि बंद केलं नाही. सावकाश वाजवा. भगवंताचं नाम घेत राहिला. उकळत्या तेलात टाकला तरी देवाचं नाव बंद केलं नाही. त्याला हत्तीच्या पायाखाली दिला, विष पाजलं, आग्नीनं जाळण्याचा प्रयत्न केला तरी प्रल्हादानं भगवंताचं चिंतन सोडलं नाही. अखंड भगवत चिंतन प्रल्हादजी महाराज करत राहिले. हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण तुमच्या मनातला भाव मला कळतो. तुम्ही जर कथा ऐकल्या असतील तुम्हाला वाटलं असेल महाराजांनी काय किचकट लावलंय सुरुवातीला. भाव ऐकले पाहिजेत ना. भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे. मला माहिती आहे हे चरित्र गोडच लागतं महाराज. मी बाकीचे विनोद तुमच्या समोर करणार नाही. मी जर सांगितलं तर तुमच्या समोर तत्वज्ञान सांगेन, नाहीतर भगवंताची मधुर भक्ती सांगेन. ती भक्ती गोडच आहे महाराज. प्रल्हादजी महाराज झाले आणि केवढे कष्ट सहन केले. तेच पुढे जाऊन अंगद झाले. अंगद झाल्यानंतर भगवंतानं राम रूपात येऊन त्या वालीला मारलं. वालीचा पुत्र आहे अंगद. आणि वाली मरता मरता त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भगवंताला म्हणलं देवा मी मरणार आहे. आता कोणी माणूस संसारिक असला की त्याचा जीव लेकरा बाळात अडकून पडतोच महाराज. मी मरणार आहे म्हणलं पण माझ्या लेकराचं कसं होईल. मरत्या खेपेला अंगदाचा हात प्रभू रामचंद्रांच्या हातात दिला आणि आता तुम्हीच याचा बाप होऊन याचा सांभाळ करा रामा असं सांगून टाकलं महाराज. असा अंगद त्यांनी प्रखर होता. काय सांगायचं. तो दूत होऊन ज्या वेळेला रावणाच्या समोर गेला ना त्यावेळेला त्या रावणाच्या समोर असा पाय रावला आणि सांगितलं माझा पाय हलवून दाखवायचा.
जर माझा पाय कोणाला हलवून दाखवता आला या लंकेमधल्या, माझ्या हातानं सीतेचा स्वयंवर तुझ्याबरोबर करून देईन रावणा, असे शब्द अंगदाचे होते महाराज. आणि असा पाय त्याने रवला, चांगले चांगले आले, पाय हलवण्याचा प्रयत्न केला, अंगदाचा पाय कोणाच्या हल्ला नाही महाराज. रावण आला, रावणानं एक हात लावला, त्याला वाटलं माकड आहे, हा हल्ला नाही पाय. 2 हात लावले, त्याला 20 हात होते म्हणतात, 20चे 20 हात लावले तरी पण पाय त्याने हल्ला नाही. शेवटी ते पाय असा हलवण्याकरिता त्याची 10 मस्तक प्रगट झाले, 10ची 10 मस्तक त्याच्या पायावर पडले अंगदाच्या. असा अंगद श्रेष्ठ आहे महाराज, एवढं श्रेष्ठत्व अंगदाचं आहे. असे अंगद झाले, फार कष्ट सहन केले. ज्या वेळेला सगळ्या लोकांनी विजय प्राप्त झाल्यानंतर सगळ्यांना काही ना काहीतरी देऊन बोलवण प्रभू करायला लागले ना, माईक मधून हाका मारायचे, चला जामवनजी चला, चला नल वानर चला, चला नील वानर चला, सगळ्यांना हाका मारित होते. अंगदजीचं नाव आलं, अंगदजी हाजीर हो. अंगदजी उठायला तयार नाही म्हणा, परत परत हाका मारायला, अंगदा लवकर समोर ये, तरी पण अंगदजी उठत नाहीत. प्रभू रामचंद्र स्वतः बोलू लागले, अंगदा ये ना समोर. अंगदजी म्हणले, देवा मला माहिती आहे तू का बोलवतोस, तू या सगळ्या लोकांना आतापर्यंत बोलवलं आणि त्यांना सगळ्यांना नारळ दिले, सगळ्यांना त्यांनी महाराज पाकिट दिले आणि सगळ्यांची बोलवण केली. सगळं झाल्यानंतर मला सुद्धा तू बोलवण करण्याकरिता बोलवतोयस. देवा बोलवण करून काय करशील रे, आणि मला त्यांनी नारळ देऊन जा म्हणशील, तुला सोडून कुठं जाऊ रे देवा, तुझ्या वाचून या जगात मला दुसरं कोण आहे रे, तूच माझं सर्वस्व आहे. माझा बाप मरताना त्यांनी सांगून गेला की याला बापाचं प्रेम द्या, याला तुझ्याशिवाय कोणी नाही रामा, माझ्या अंगदाचा स्वीकार कर. देवानं अंगदाचा हात आपल्या हातात घेतला होता, मला जा म्हणू नका देवा. अंगद गेला नाही महाराज, फार महत्वाचा विचार आहे. जो आधी जो प्रल्हाद तोच पै अंगद, आधी प्रल्हाद होता तोच अंगद झाला आणि भगवंताच्या भक्तीकरिता परत आला त्रेतायुगात. जो अंगद आहे ना महाराज, तोच पुढच्या जन्मात उद्धव झाला. उद्धवाच्या रूपानं, अंगदाच्या रूपात त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करत होता. हे श्रीराम जय जय राम, 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 भगवंताचं चिंतन करत राहिले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. उद्धवाचा प्रसंग फार गोड आहे, पण 9:15च्या पुढे गेल्यावर तुम्ही माझ्याकडे राग राग बघणार, त्यापेक्षा नाही सांगितलेलं चांगला. महत्वाचा नको नको बस, एवढं आहे ऐकलं, हे काय कमी आहे का महाराज. उद्धवजी महाराज अखंड भगवंताचं तेच उद्धवजी नामदेव महाराजांच्या रूपानं प्रगट झाले. नामदेव महाराजांच्या जन्मामध्ये अखंड भगवंताचं चिंतन केलं, तेच नामदेव महाराज तुकोबारायांच्या रूपानं प्रगट झाले. म्हणून म्हणतात आम्हा जन्म घेणे युगायुगी, प्रत्येक युगात जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, किंवा येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम. एवढ्या वेळेला जन्माला आले
तुकोबारायांच्या रूपानं तुम्ही प्रगट झाले आणि तुम्ही म्हणता आता परत जन्माला यायचं. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. कशाकरिता? म्हणजे आम्हा जन्म घेणे युगायुगी, प्रत्येक युगात जन्माला यायचं, याच्याकरिता मोक्ष नको म्हणले. तुकोबारायांच्या अवतारात आल्यावर काही लोकांनी आरती ओवळली थोडीच. आधी फार चांगलं होतं. तुकाराम शेठ सगळेजण म्हणत होते, पण अशी उतरती कळा लागली महाराज, काय सांगायचं. म्हणले बाप मेला न कळता, बाप मरून गेला, नंतर आई मरून गेली, नंतर भाऊजाई मरून गेली, नंतर भाऊ काशीला निघून गेला, नंतर दुष्काळ पडला, मग एक पत्नी मरण पावली, मग एक मुलगा मरण पावला, मग त्यांनी द्रव्य सगळं संपून गेलं, समाजातला मान संपून गेला. लोक तुकाराम शेठ म्हणत होते, ते तुक्या म्हणायला लागले. माणसाची नावं नाहीत हे, आमचे महाराज म्हणायचे पैशाची नाव आहेत. पैसा तेरे तीन नाम, परशा, परसू, परसराम. ज्याच्याकडे पैसेच नाही त्याला म्हणते दे परशा. हे माणसाचं नाव नाही, हे त्याच्या दारिद्र्याचं नाव आहे परशा. एखाद्याकडे जरा बरं असतंय, हे परसू, असं त्यांनी फार प्रेम, हे परसू, हे एवढं काम करतो का रे, थोडंसं परसू, जरा बरं आहे थोडंसं. आणि ज्याच्याकडे फार चांगलं आहे, 5 बोटं तुपात आहेत, सोन्याचा धूर निघतोय, त्याला नुसतं परशा म्हणायची काय ताकद आहे. आणि परसू कोणी म्हणावं महाराज त्याला? परसराम शेठ. बस, हे नाव कोणाचं? माणसाचं नाही, हे नाव पैशाचं नाव आहे महाराज. म्हणून त्यांनी दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, आणि पत्नी एक अन्न करता मिले तुकोबाराय म्हणतात. एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली. अरे लोकांनी त्यांनी गाढवावर बसवलं काय, लोकांनी धिंड काढली काय, लोकांनी एवढा त्रास दिला काय, एवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या तुकोबारायांच्या अवतारामध्ये. आणि एवढं दुःख सहन करून सुद्धा परत म्हणता आम्हा जन्म घेणे, मला त्यांनी परत मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. आम्हा जन्म घेणे युगायुगी, प्रत्येक युगात जन्माला यायचं, याच्याकरिता मोक्ष नको म्हणले. एवढा श्रेष्ठ असणारा मोक्ष तो मिळणं एवढं कठीण आहे, त्याला डावलून टाकलं. आणि जन्म घ्यायचा म्हणता, कशाकरिता घ्यायचा ते सांगा. मग सांगितलं, प्रल्हादाच्या अवतारामध्ये जी भगवंताची भक्ती केली ना, ती भक्ती करून पोट भरलं नाही म्हणून तर अंगद झालो. अंगद होऊन भगवंताची भक्ती केली, पोट भरलं नाही म्हणून तर उद्धव झालो. ते उद्धव होऊन पोट भरलं नाही म्हणून नामदेव झालो. आणि नामदेव महाराजांच्या रूपात येऊन पोट भरलं नाही भक्ती करून म्हणून तुकारामाच्या रूपानं जन्माला आलो. पण त्यांनी तुकाराम होऊन सुद्धा आता पोट भरलं नाही. मला अजून भक्ती करण्याची इच्छा त्यांनी शिल्लक आहे. भगवंताची भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे, तिचा कधीच वीट येत नाही. म्हणून भगवंताची भक्ती करण्याकरिता परत जन्माला यायचंय, परत परत सेवन करण्याची उर्मी अंतकरणात आहे. म्हणून विटे ऐसे सुखा नावे भक्ती रस, विटे ऐसे सुखा नावे भक्ती रस, विटे ऐसे सुख 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 नावे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावे, पुढता पुढती आस सेवावे, पुढता पुढती आस सेवावे, पुढता पुढती आस सेवावे, विटे ऐसे रस नावे भक्ती रस, विटे ऐसे सुख नावे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावे, पुढता पुढती आस सेवावे, विटे ऐसे सुख नावे भक्ती रस, विटे ऐसे सुख नावे भक्ती रस. एवढे कष्ट असून परत जन्माला यायचं म्हणता कशा करता?
ते म्हणले भगवंताची भक्ती करण्याकरिता घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, याच्याकरिताच जन्म घेईन म्हणतात. परत जन्माला यायचं भक्ती करण्याकरिता. अहो पण महाराज एकच गोष्ट परत 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 केलं आणि त्याचा वीट येत नाही का, असं कोणीतरी म्हणलं. ते म्हणले भगवंताची भक्ती अशी आहे की जी कधीच विटत नाही. ती आविट आहे महाराज, आविट गे माय विटे ना, ते विटत नाही महाराज. भक्तीचं सुख, संसारातलं सुख विटत असतं महाराज, पण भक्तीचं सुख विटत नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, भक्तिरसाला त्याने मनुष्य विटत नाही महाराज, संसाराला विटतो. एखाद्याचं लग्न जर होत नसलं ना लवकर, मग बघा त्याची कशी उलघाल होते जीवाची. त्याला वाटतं कधी लग्न होईन. फार पंढरपूरला जातो पांडुरंगाच्या समोर, कधी करशील लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला, पांडुरंगा तूच मला सांग आता कधी माझं लग्न करशील. एवढा उतावळा होतो. आमच्याकडे एक म्हण आहे नगरला, उतावळा नवरा. तुमच्याकडे पण आहे, गुडघ्याला बाशिंग. आता गुडघ्याला कसं काय बाशिंग बांधित असते हे कळालंच नाही, मी कधी पाहिलंच नाही मला गुडघ्याचं बाशिंग. त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला, ऐका. एक पाहिलाच महाराज मी असा, त्याचं जमत नव्हतं लग्न, बरेच दिवस जमलं. जमल्यानंतर त्याने महाराज असा उतावळा झाला नवरी पाहण्याकरता. आता आमच्याकडे नवरदेव उंच असतो, नवरी जरा बारीक असते. त्या आमच्याकडे म्हणजे सगळीकडेच असतं. नवरदेवाला चौरंगावर उभं करतात आणि नवरीला पाटावर उभं करतात. आधीच बारीक असते, तिच्या पायात चपला असतात आणि ती पाटावर उभी राहते. हा नवरदेव उंच असतो, त्याच्यात उंच टाचीची बुटं घातलेली असतात, त्याच्यात चौरंगावर उभा राहिलेला असतो. हा उंचच आहे ना महाराज, सहज त्याला नवरी दिसू शकते, पण ते आंतरपाठ धरणारे जरा थोडे हुशार असतात. दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता, दोन्ही करावी उभी, असं. मग ते आंतरपाठ जरा वर धरला जातो. आंतरपाठ वर धरल्यानंतर 10 ते 15 मिनिटं लागतात मंगलाष्टक व्हायला, पण त्याला दम निघत नाही तेवढ्यात. ते असं टाचावर करून पाहतं नवरी पाहण्याकरिता, चौरंगावर आहे उभा आणि वरतून टाचा वर करून पाहायचा कार्यक्रम चालू आहे नवरी पाहण्याकरिता. म्हणजे याला म्हणायचं गुडघ्याला बाशिंग. अशी त्याने अवस्था होती. असं पाहिलंच मी लग्नात खरोखर. 2 वर्षानंतर मला भेटला नगरला, कोर्ट गल्लीत. 2 वर्षानंतर भेटला. बायकोचं तोंड पाहण्याकरिता फार कासावीस झालता, टाचा वर करीत होता. आणि 2 वर्षानंतर कोर्ट गल्लीत असा चक्रा मारित होता इकडून इकडं. म्हणजे का रे चक्रा मारतो? मला महाराज तिचं तोंड पाहणार नाही. कोणाचं? जिचं तोंड पाहण्याकरिता टाचा वर करीत होता, आता तिचं तोंड पाहणार नाही म्हणतो. किती वर्षात? 2च वर्ष झाले फक्त. 2च वर्षात घोटाळा झाला. हो नाही कोणाचं पण झाला ना महाराज, हा महत्वाचा विचार आहे. का बरं झाला असेल? ते संसार आहे आणि त्याच्यातलं जे सुख आहे ते विटणार आहे. घरात बायको आल्यानंतर सुरुवातीला फार छान वाटतं. चंद्रमुखी, काय काय नाव, आता नवीन नवीन नाव आहेत महाराज पोरांकडे. ते म्हणतात महाराज ते बायकांना चंद्रमुखी. ती चंद्रमुखी थोडे दिवस त्यांनी चहा करून देते, पाणी आणून देते, फॅनचं बटन दाबते, फार प्रेमानं सेवा करते. थोडे दिवस चंद्रमुखी राहते. एखादं लेकरू झालं मांडीवर घेऊन बसलं, घरात आला, थोडं पाणी दे ग. ती म्हणते फळीवर तांबे आहे, तिथं माठात पाणी ठेवलेलं आहे आणि घ्यान प्या. याला म्हणायचं सूर्यमुखी. म्हणजे आधी चंद्रमुखी, नंतर 2च वर्षाच्या आत होती सूर्यमुखी. आणि जरा लेकर बाळा मोठे झाले आणि तिच्या हातात सत्ता आली ना, की मग मात्र त्याने त्याच्या पुढचा आविष्कार निर्माण होतो, ज्वालामुखी. बस मग तो तोंडच टाकायला सुरुवात करते. आणि एकदा बायको ज्वालामुखी झाली की मग हा होतो अंतर्मुखी. आणि अंतर्मुखी झाला मग आमच्याच नावावर असतो, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ही प्रक्रियाच आहे महाराज. आधी चंद्रमुखी, मग सूर्यमुखी, बायको एकदा ज्वालामुखी झाली, मग अंतर्मुखी होऊन आमच्या नादाला चाललेच बुवाच्या मागे. मग दुसरं काय धंदा आहे? हे काय घडलं? याचं कारण एकच आहे, विटला. विटला कशाला विटला? प्रपंचाला विटला. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. वकारी बसते महाराज. संसाराचा वीट येतो पण भगवंताच्या भक्तीचा वीट येत नाही महाराज. म्हणून विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. पुन्हा पुन्हा सेवन करण्याची आस अंतकरणात निर्माण होते. ही भक्ती अशी आवीट आहे. म्हणून आम्हीच तो निर्गुण निराकार असणारा देव आहे, त्या देवाला सगुण साकार करून त्यांनी महाराज विटेवर उभं केलं. तो आमच्याकरता सगुण साकार झाला. आणि आम्ही जर मोक्ष प्राप्त करून घेतला आणि मोक्ष स्वरूपामध्ये विलीन होऊन गेलो तर देवानं काय करायचं?
आम्ही देवा हाती रूप धारण करायला लावलेलं आहे, आकार धारण करायला लावलेला आहे. आता त्याला परत निराकार होऊ देणार नाही. आम्ही अखंड त्याचं भजन करण्याकरिता परत जन्माला येऊ. महाराज वर्णन करून सांगतात. देव हाती रूप धरिला अवतार, देव हाती रूप धरविला आकार, रूप धरविला आकार, देवाती रूप धरिला आकार, देवाती रूप धरिला अवतार, देवाती रूप धरविला आकार, देवाती रूप धरिला आकार, देवाती रूप धरिला आकार. निधू निराकार, निर्गुण निराकार विटे ऐसे सुख भक्ति लोहे भक्ति रस, विटे ऐसे सुख लोहे भक्ति रस, विटे ऐसे सुख नादे भक्ति रस, विटे ऐसे सुख नादे भक्ति रस. धरविला आकार. तुमच्या शिर्डीला एक बाबा होते, वाघचौरे बाबा. माहिती आहेत तुम्हाला? पाठ सांगायचे फार मोठे महात्म्य होते. ते म्हणायचे कीर्तन करायला पोटापुरतं तरी गाता यावं. म्हणजे त्याची फजिती होत नाही. त्याला अभंग घेतल्यानंतर त्याला स्वतःलाच प्रमाण देता आलं पाहिजे. एवढं जरी त्याला जमलं तरी त्याचं कीर्तन चांगलं होतंय म्हणतात. तसं तुम्हाला नाही म्हणता आलं तर मी आहेच म्हणायला. मला पोटापुरतं येतंय महाराज, कामापुरतं असू द्या. देवा हाती रूप धरविला आकार, निधू निराकार होते. असे अभंगातले शब्द जरा थोडे वाकडे तिकडे आहेत ना, ते सगळ्यांच्या पाठातले नाहीत, अभंगच पाठातलं नाही. त्याच्यामुळं तुमची काय चूक नाही त्याच्यामध्ये. असू द्या. म्हणून देवाला रूप धारण करायला लावले आम्ही, देवाला आकार धारण करायला लावला आम्ही. तो आमच्याकरता आला अशी आकारा आमुचिया चाडा, तो का म्हणे भेडा भक्तीच्या. म्हणून भक्तीच्या भेडानं आमच्याकरता आकार घेऊन आला. आणि आम्ही जर आता मोक्ष स्वरूपामध्ये विलीन झालो तर देवानं काय करायचं? आता देवाला निराकार होऊ देणार नाही. आता देवाला असंच सगुण साकार करून आमच्या समोर ठेवू. मग काय करायला? सगुण साकार ठेवून भक्ती करणार आणि भक्तीचा आनंद घेणार. कसा आनंद घेणार ते तरी सांगा. मग अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, मने चित्त निवांत राहिले तू का म्हणे चित्त, निवांत राहिले तू का म्हणे चित्त, निवांत राहिले तू का म्हणे चित्त, निवांत राहिले. ध्यायते पाऊले विटेवर, ध्यायते पाऊले विटेवर, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे पाऊले विटेवर राहिले पाऊले, विटेवर विटे ऐसे सुख भक्ती रस, विटे ऐसे सुख पुढता पुणते आस सेवावे, पुढता पुढती आस आ आ आ बुडता
टाळी वाजवा टाळी हा वा रे वा गुणता गुणते आस सेवावे हा विटे ऐसे सुख भोगे भगवत विटे ऐसे सुख भोगे पूरा जीवन लूटा के वो भिकारन धन को की राजधानी हो गई विना परिणय के वो प्रेम की पुजारन विना परिणय के वो प्रेम की पुजारन तो कान्हा की पट्टराणी हो गई पट्टराणी झाली महाराज त्याची सर्वस्व त्याला दिलं आणि अखंड त्याच्या चरणांचं चिंतन करीत राहिले त्याला पाहण्याकरिता जीव कासावीस होत होता येन केन प्रकारानं त्याला पाहण्याकरिता टास होता महाराज असा सुंदर दिसत होता काय सांगायचं हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट चंदनाची ओटी हे रुळे माळकंठी वैजयंती कस्तुरी मळवट चंदनाची ओटी अतिशय सुंदर आहे कन्हैया तो ठुमक ठुमक करत चालतोय ठुमक चलत नंदलाल बाजत पैंजनिया त्याच्याकडे पाहून स्वतःला विसरून जात होते गोपिका त्याला सल्ला देत होत्या त्याचं सौंदर्य पाहून इतका सुंदर आहे काय सांगायचं मस्तक परमल या गिरी चंदन केशर तिलक लगाया मोर मुकुट कानों में कुंडल इत्र बहुत बरसाया महकता रहे ये दरबार सावरे महकता रहे ये दरबार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे फार सुंदर शृंगार आहे महाराज मंदिरात बघतच राहावा असं आहे फूलों की कलिया चुन चुन कर सुंदर हार बनाया बलहारी है उन हाथों की जिसने तुझे सजाया सजाता रहे वो बार बार सावरे सजाता रहे वो बार बार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे लागे दुल्हा सादीदार सावरे नवरदेवासारखा दिसतो आपल्यासारखे जन्मात एकदाच नवरदेव होतात एखादा जर असलाच फार पुढचा तर 2-3 बायका करून 2-4 बाऱ्याला नवरदेव होत असेल याच्यापेक्षा जास्त काय होईल महाराज पण हा असा आहे हा रोज नवरदेव एवढा शृंगार नवरदेवाचा सुद्धा करीत नाहीत हा रोज नवरदेव आहे महाराज हे लागे दुल्हा सादीदार सावरे फार सुंदर आहे महाराज त्याचं काय वर्णन गोपिका सल्ला देत होत्या हे सजमत श्याम नजर लग जाएगी सजमत श्याम नजर लग जाएगी बरसाने की गुजरी बरसाने की गुजरी तेरे पे मर जाएगी सजमत शाम नजर लग जाएगी शाम शाम मेरे शाम 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 मेरे शाम हो शाम शाम मेरे शाम 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 मेरे शाम असं त्याचं त्यांनी वर्णन आहे असा गोड आहे महाराज त्याचं हे वर्णन करणं हीच भक्ती आहे त्याच्यावर प्रेम करणं ही भक्ती आहे आणि त्याच्यात आवीट असणारा रस आहे आवीट असणारी भक्ती आहे ती प्राप्त करण्याकरिता परत परत जन्माला येईन चित्त निवांत झालेला आहे आता काही काम शिल्लक राहिलं नाही तोच कन्हैया विटेवर उभा आहे आणि विटेवर उभा असणाऱ्या त्याच्या चरणांचं अखंड चिंतन करायचे ध्यायी ते पाऊले विटेवरी तो विटेवर समान चरण ठेवून उभा आहे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. अतिशय सुंदर आहे तो परमात्मा.
त्याचं ध्यान करीत राहीन म्हणले, भक्ती करीन म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐका, थांबणार आहे मी आता 5 मिनिटात, पण तुम्ही मात्र त्यांनी थांबू नका. माझ्या शब्दांबरोबर प्रवास करा, सगळ्यांनी प्रवास करा. माझं पण आल्याचं त्यांनी सार्थक होईल आणि तुमचं पण ऐकल्याचं सार्थक होईल. तुम्ही शांत चित्तानं 5 मिनिटं ऐका. अजून तो अतिशय सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे महाराज. तो समान चरण विटेवर ठेवून उभा आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याच्यात मुख पाहिलं की त्याने मुख दिसेल आरशासारखे त्याचे नख आहेत महाराज. त्याच्या पायामध्ये सुंदर असणारे पैंजण त्यांनी महाराज नुपुर घातलेले आहेत. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. पांडुरंगाचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे, म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला, कमल पुष्पांच्या माला, तुलसी माला धारण केलेल्या आहेत. त्यानं खांद्यावर उपरणं घेतलेलं आहे, उपवस्त्र. 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. पांडुरंगाच्या कंठामध्ये कौस्तुभमणी सुंदर शोभून दिसतोय. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे महाराज. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं कपाळाला लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेलं आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करतोय. समान चरण विटेवर ठेवून, 2 हात कमरेवर ठेवून समान दृष्टीनं माझा देव माझ्याकडे पाहतोय. असं मी अखंड त्याचं ध्यान करतोय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर, हेच ध्यान. त्याचं ध्यान करणं हीच माझी भक्ती. माझं चित्त निवांत झालेलं आहे आणि मी त्या विटेवर असणाऱ्या भगवंताचं ध्यान करतोय. हेच करण्याकरिता परत जन्माला येईन आणि अखंड अशा पद्धतीने तुझी भक्ती करीन. तुका म्हणे चित्त निवांत राहिले आणि ध्यायते पाऊले विटेवरी. असं विटेवर ध्यान करण्याकरिता जन्म घेण्याची तयारी तुकोबरायांची आहे. तुम्ही जर खरंच माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल, माझा विठोबा तुम्हाला दिसला असेल महाराज. तो असाच कीर्तनात पाहायचा असतो. कीर्तन त्याच्याकरताच असतं, त्याला पाहण्याकरिता. म्हणून सगळ्या लोकांचं अंतकरण त्याच्याकडे वेधलं पाहिजे आणि सगळ्यांनी अट्टहास करून त्याला हाका मारली पाहिजे. तो परमात्मा आपल्याला भेटण्याकरिता तयार आहे. अखंड त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. अरे मोक्ष सुद्धा डावलून द्यावा आणि भगवंताचं चिंतन करावं आणि त्याला हाका माराव्यात फार प्रेमाने. तो हाका मारतो ना महाराज, तो पण हाका मारतो. बाई ग तुझा कृष्ण कान्हा, श्याम कान्हा, मुरलीने मारी हाका. बासुरीने हाक मारतो महाराज. असा तो हाका मारतो भक्तांना, तशी आपणही त्याला हाक मारली पाहिजे. अखंड त्याचं चिंतन केलं पाहिजे. हे ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया. सगळे म्हणा, थांबायचंय आता, सगळे म्हणा. ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुझ विना शिन वाटे शिन झाली काया, तुझ विना शिन वाटे शिन झाली काया. ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया. दीनानाथ दीन बंधू नाम तुझ साधे, नाम तुझ साधे. पतित पावन नाम ऐसी ब्रिदावळी गाजे,
पतित पावन नाम ऐसी ब्रिदावळी गाजे गा तू माय बाबा पंढरीचा राया गा तू माय बाबा पंढरीचा राया यातीहीन मतीहीन कर्महीन माझे यातीहीन मतीहीन कर्महीन माझे सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझ सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुझ गा तू माय बाबा पंढरीचा राया गा तू माय बाबा पंढरीचा राया विटेवरी उभा नीट कटेवरी कर विटेवरी उभा नीट कटेवरी कर तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर तुका म्हणे हेची आम्हा येई गा तू माय बाबा पंढरीचा राया गा तू माय बाबा पंढरीचा राया पांडुरंग 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 भजन करा पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठला माया बापा विठ्ठला विठ्ठला पांडुरंग 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 कराल म्हणले परत जन्माला येऊन असं सारखं पांडुरंग पांडुरंग म्हणत राहीन आणि तुझ्या पायाचं चिंतन करीत राहीन देवा याच्यापेक्षा काहीच करण्यासारखं नाही हे मला कळालेलं आहे तू का म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायते पावले वेटेवरी असा दिव्य भाव जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात जेवढे म्हणून जीवनमुक्त झालेले महापुरुष आहेत ते सगळेची सगळे अशाच भगवंताच्या चिंतनात निमग्न आहेत कोण कोण आहेत माहिती आहे तुम्हाला सांगू का सांगू हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शुकसनकादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम हो असं शंकराचार्यांचं भजन वारकरी संप्रदायात लोकांना नवीन वाटतं मी काही नवीन काही तुमच्या समोर सांगत नाही मी जे लुप्त झालेलं आहे तेच फक्त उघडं करून दाखवतोय शंकराचार्य काही नवीन नाहीत ज्ञानोबराय म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतू नाथ महाराज म्हणतात वंदू आचार्य शंकरू तुकोबराय म्हणतात दंडवत आचार्य म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शंकराचार्यांचं विशेष स्थान आहे आणि म्हणून ते त्यांनी महाराज सगळ्या लोकांना कळावं असं व्रत आम्ही आमच्या जीवनात घेतलेलं आहे आम्ही जिथून आलो त्या ठिकाणाचं नाव आहे संत पंढरी तिथं शंकराचार्यांचं मुख्य स्थान आहे तिथं ताई आल्या होत्या म्हणून तिथं त्यांनी महाराज दिव्य स्थान तयार होतं आचार्यांचं वारकरी संप्रदायात शंकराचार्यांची वारी करण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे
मग ते सामान्य आपण शंकराचार्यांचीच परंपरा पुढे चालवतो. तुमच्या परिसरात तर जास्त शंकराचार्यांच्या आणि परंपरेतले महात्मे आहेत. म्हणजे त्यांनी महाराज ज्या राघवानंद महाराजांच्या हस्ते ध्वजपूजन आपण केलं ना, राघवेश्वरानंद महाराज, ती शंकराचार्यांचीच परंपरा आहे. जनार्दन स्वामी महाराज त्यांनी महाराज शंकराचार्यांच्याच परंपरेचे होते. लखनगिरी बाबा हे शंकराचार्यांच्याच परंपरेचे होते. हे सगळेचे सगळे जे महात्मे आहेत, नारायणगिरी महाराज जे बेटावर त्यांनी महाराज ते शंकराचार्यांचीच असणारी परंपरा आहे. म्हणून आचार्यांचीच परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पण प्रत्यक्ष पाहायला मिळते. म्हणून आचार्य वंदनीय आहेत, म्हणून त्यांचं भजन घेतलेलं आहे. कोणी काय म्हणतं याच्याशी आम्हाला काय कर्तव्य नाही, पण आम्हाला शंकराचार्यांचा प्रचार करायचा, त्याच्यामुळे आम्ही भजन अशा पद्धतीने घेतो आहोत. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2-2.25 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. छोटे छोटे वारकरी फार प्रेमानं उड्या मारतायत, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांचे धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत, फार श्रद्धेनं आपण श्रवण करता, सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी याच्यात समोर त्यांनी बसले असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, आणि सर्वांना नमस्कार करून थांबतो. चाल आता झालीच आहे असं गृहीत धरूया. म्हणायचे का तुम्हाला? असं गृहीत धरूया आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करूया. ते कसं? हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय